हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीत वाढत चाललेल्या अंमली पदार्थाच्या सेवन व विक्री विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना युवा सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले। परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अंमली पदार्थाच्या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची गंभीर बाब निवेदनातून मांडण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की हातकणंगले परिसरात गांजा, चरस, मेफेड्रॉन इंजेक्शन, बॉन्ड यासारख्या अंमली पदार्थांची विक्री वाढत असून काही ठिकाणी हे पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत। सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसर, निर्जन जागा तसेच ग्रामीण भागातही अंमली पदार्थाचे सेवन वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। विशेषतः युवक आणि अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल युवा सेनेने तीव्र चिंता व्यक्त केली। तसेच औद्योगिक वसाहती, कामगार वस्त्या आणि शहरालगतच्या भागांमध्येही अंमली पदार्थाच्या विळखा वाढत असल्याने अनेक कुटुंबांचे सामाजिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांवर पोलीस प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करून या अवैध व्यवसायाला आळा घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी युवा स्क्वॉड स्थापन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली। समाज विघातक प्रकृतींना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याची निर्धार यावेळी करण्यात आला। यावेळी शिवाजी मुरलीधर जाधव, आतिश शिंगे, अजिंक्य इंगळे, निशिकांत पाटील, सतीश कांबळे, विनायक यादव, महेश पाटील, सुनील गुरले, भारत शिंदे, सोनाली खडके, संदीप पवार, ओमकार कांबळे, अभिषेक पाटील आदी उपस्थित होते। युवा सेनेच्या वतीनं आज या ठिकाणी हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या अंतर्गत अंमली पदार्थांचं, गांजा आणि विविध अंमली पदार्थांचं जे उपद्रव या ठिकाणी माजलेला आहे त्याच्या विरोधात कडक कारवाई करावी म्हणून युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या सर्वच पोलीस स्टेशन्सला तिथल्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आम्ही युवा सेनेच्या वतीने ही मागणी करत आहोत की अंमली पदार्थांचा वाढलेला उपद्रव असेल, त्याचं सेवन आणि विक्रीचं जो प्रमाण असेल त्याच्यावर कुठंतरी पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनानं कडक कारवाई या ठिकाणी केली पाहिजे। आज या घडीला बघितलं तर अंमली पदार्थ मध्ये गांजा असेल, बॉन्ड असेल, चरस असेल, अफवा असेल यासारखे अंमली पदार्थ इतक्या सहजरित्या उपलब्ध होत आहेत की तरुणाईसह शाळकरी मुलं सुद्धा आता या ठिकाणी याला बळी पडलेले आहेत। त्यामुळं या देशाचा युवक म्हणून युवा सेना या ठिकाणी ताकदीनं अंमली पदार्थांच्या विरोधात उतरलेली आहे। युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या तर्फे अंमली पदार्थांच्या विरोधात युवा स्क्वॉडची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनानं येणाऱ्या काळामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसी खाक्या दाखवला नाही तर युवा सेनेच्या वतीनं, युवा सेनेच्या त्या स्क्वॉडच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांच्या विरोधात कडक मोहीम युवा सेना उघडेल अशी भूमिका या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय। पोलीस प्रशासनाला निवेदन देत असताना आम्ही त्यांना सांगणार आहोत की पोलिसांना काय माहीत नाही आहे, गांजा कुठं मिळतो माहिती आहे, अंमली पदार्थ कुठं मिळत आहे माहिती आहे, त्याची विक्री कोण करतोय, त्याचं उत्पादन कुठून होतंय, त्याचं मार्केट कुठून चालतंय याची सगळी माहिती असताना तुम्ही कारवाई का करत नाही, तर त्या विरोधात कडक कारवाई करावी अशी या ठिकाणी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे। अंमली पदार्थ आणि गांजाच्या उपद्रवामुळं या ठिकाणच्या तरुणाईवर इतका मोठा परिणाम झालेला आहे की आपल्या हातकणंगले आणि इचलकरंजी भागातली आणि शिरोळ भागातली तरुणाई गुंडगिरीच्या प्रवृत्तीला या ठिकाणी बळी पडत आहे। म्हणजे अगदी लहान लहान पोरं या नशेच्या आहारी जाऊन गुंडगिरीला बळी पडत असून या ठिकाणी भाईगिरीचं जे प्रस्थ आहे या ठिकाणी वाढायला चालू झालेलं आहे। त्यामुळे सदन असणाऱ्या आमच्या हातकणंगले तालुक्यामध्ये अंमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाईला पूर्णपणे अडकवलेला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन योग्य वेळी जर जागं झालं नाही तर शिवसेना आणि युवा सेना याच्या विरोधात कडक मोहीम राबवेल आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युवा सैनिक म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी पुढे राहू अशी या ठिकाणी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाला कडक शब्दामध्ये याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आज आपण ठिकाणी आलेलो आहोत। जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा,